नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी म्हणजे एखादी व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहायला भेटतील. तर शेतकरी मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बरेच सारे शेतकऱ्यांना अपडेट पाहत आहेत की कधी येणार आणि नमो शेतकरी 7वा हप्ता कधी येणार आणि हे 2 हप्ते हे कधी येणार, हे कधी याचबरोबर PM किसान योजनेमध्ये वार्षिक 30,000 रुपये मिळणार आहेत का आणि पुढचा हप्ता 10,000 रुपये मिळणार आहे का. तर या नमो शेतकरी योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार आहे का आणि नमो शेतकरी योजने 6,000 9,000 रुपये ऐवजी मिळणार का आणि हे हप्ते वर्षाला मिळणार का, या संदर्भात संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जरा नाही कळलं तर व्हिडिओला सरकत. तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी पैसे येणार का नाही येणार हे सर्व आज जाणून घेणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहायचं आहे की PM किसान योजनेने महत्त्वाचा असा अपडेट बी घेणार आहे. आणि PM किसान ऐवजी 6,000 ऐवजी 30,000 रुपये येणार का आणि व्हिडिओ व्हायरल होतात. आणि या देशाचे उपराष्ट्रपती एका कार्यक्रमाच्या अंतर्गत बोलत असलेले तर पालन करणं महत्त्वाचं आहे अत्यंत. या निधीच्या वाढीबाबत कोणतीही तरतूद करण्यासाठी नाही आणि शेतकऱ्यांना संभ्रमात ठेवत जात आहेत की बातम्या व्हायरल होतात की तर आता शेतकऱ्यांना वार्षिक सध्या मिळणार नाहीत आणि सध्या काही असेल तर परमिशन नाही झालेलं आहे. आणि येणारा PM किसान हप्ता आणि शेतकऱ्यांसाठी 10,000 रुपये येणार असे सांगितले जात आहे. येणारा PM किसान योजनेचा हप्ता आणि 10,000 रुपये ऐवजी येणार नाहीत, परंतु 2,000 रुपयेच येणार आहेत. आणि PM किसान योजनेअंतर्गत पाहायला गेलं तर बाबत तरतूद केली नाही आणि तसे वार्षिक 6,000 रुपये भेटत होते, ते तसं शेतकऱ्यांना 2,000 भेटत होतं आणि तो 2,000 रुपये असा हप्ता मिळणार आहे. आणि या माध्यमातून हे सांगण्यात आले, स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शासनाच्या माध्यमातून उल्लेख केलेला आहे. आणि यानंतर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा असेल आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून असा घोषणा केली होती. आणि 6,000 रुपये ऐवजी 9,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निधीच्या बाबत वाढ करण्यात आलेलं होतं. परंतु आता जे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढ केलेली नाही आणि त्यामुळे जे काही नमो शेतकऱ्याचा हप्ता येणार आहे तो दोनच येणार आहेत. आणि हे मात्र स्पष्टपणे आणि कन्फर्म झालेलं आहे. आणि PM किसान हप्ता आणि 2,000 रुपये येणार आहे. नमो शेतकरीचा 7वा हप्ता आणि तो सुद्धा 2,000 रुपये येणार आहे. आणि दोन्ही मिळून 4,000 रुपये असे शेतकऱ्यांचा हे एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि 4,000 रुपये हे शेतकरी बांधव आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि लँडचा प्रॉब्लेम असल्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि KYC असल्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आधार शेडिंग आणि असण्याचं महत्त्वाचं आहे. आणि याचबरोबर किसान कार्डसुद्धा पण शेतकऱ्यांना काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे. येणाऱ्या 30 तारखेच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा किसान कार्ड काढून घ्या. आणि किसान कार्ड काढले असेल तर तुम्ही पोस्टच्या माध्यमातून माध्यमातून मिळेल. तर शेतकऱ्यांचे हे 4 आणि हे जे कामे करायचे आहे. आणि यानंतर आपण जर पाहायला गेलं तर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार आणि याची तारीख काही कन्फर्म झालेलं आहे का, काही जाहीर झालेलं आहे का, तर हे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आणि ह्या शेतकऱ्यांचं स्पष्टपणे तर राज्य व PM किसान माध्यमातून कोणतेही कारण कन्फर्म झाले नाही. आता पण आपण जर पाहायला गेलं तर PM किसान माध्यमातून 24 फेब्रुवारी वितरित झाला होता. मागच्या हातात वितरित होऊन 4 महिना कंप्लीट झालेला आहे. आणि नमो शेतकरी योजनेसुद्धा मागचा हप्ता 6वा हप्ताही वितरित होणार आहे. आणि 3 ते 3.5 महिने झाले कालावधी अशी 4 महिन्याचा. आणि 4 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक 2,000 रुपयेचा असा हप्ता PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपये अशी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून हे ट्रान्सफर करत असतं. आणि हे सांगितलेलं आहे की या जून महिन्याच्या 30 तारखेपर्यंत PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 हे असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर आता परिस्थिती आहे करत आहे की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जे काही बदल केलेला आहे का आणि या महत्त्वाचा असा केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून काही बदल केलेला आहे का. तर हे आपण जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा तरी आणि सिलेंडर झालेला योजनेच्या माध्यमातून माघार घेतली होती आणि पैसे मिळत नव्हते. आणि त्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेत सहभागी होण्याचं अत्यंत शेतकऱ्यांचं सरकारने दिलेलं आहे. आणि हे सरेंडर झालेलं आहे आणि लाभ होऊ शकतात. आणि हे योजनेमध्ये महत्त्वाचा असा बदल केलेला आहे.
आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बदल पण आहेत आणि जे शेतकरी PM किसान KYC जर बिना तर KYC बिना तर त्यांना बाद करण्यात आलं होतं आणि KYC करून त्यांना पात्र होण्याची शक्यता संधी सरकारनं दिलेला आहे. आणि यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी जे काही हप्ते आले होते 13वा 14वा 15वा 16वा असा हा PM किसानचा आला होता. तर हे PM किसानच्या हप्त्याबरोबरच दिली अशी माहिती केंद्र कृषी विभागाने दिलेली आहे. तर यानंतर पाहायला गेलं तर नमो शेतकरी सुद्धा तेच आहे आणि काही शेतकऱ्यांना नमो शेतकरी जे काही 2-2 हप्ते आहे 4 ते 5 हप्ते पेंडिंग थकीत पडलेले आहेत आणि त्याचीसुद्धा आता या पुढच्या हप्त्याबरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. 90% आहे. तर 100% तर काय सांगता येणार 90% लाभार्थ्यांना कोणत्याही शेतकऱ्यांना वाचना हा लाभार्थी कोणत्याही शेतकऱ्यांना होणार नाही. त्यामुळे जे काही बदल केलेला आहे आणि त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा असा अपडेट एवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून झालेला आहे. आणि PM किसान आणि नमो शेतकरी अजूनही या प्रश्नाव्यतिरिक्त काही प्रश्न असेल तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.